तुम्ही माझे सर्वस्व आहात। हे तन मन प्राण तुमचेच आहेत। तुम्ही जर माझे नाही झालात तर मी माझ्या देहाला जिवंत ठेवून काय करू? मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा। हे अष्टभैरवांनो, मार्तंड भैरवाच्या अवताराचा आरंभ होऊन जेजुरीत प्रस्थापित झाल्यावर आपण प्रथमच आगमन करीत आहात। या प्रसंगी आपणास एका विशेष तत्वाचे स्मरण करून देण्याचा मानस आहे। जेजुरीमध्ये आमच्या राज्याभिषेकाची सर्वांनाच अभिलाषा आहे। आपण जाणताच राज्याभिषेक हा एक मनुष्य निर्मित व्यवस्थेचा भाग आहे। समस्त सृष्टीच्या कल्याणाच्या कार्यात अशा प्रकारच्या औपचारिकतेची मुळात काहीच आवश्यकता नाही। तरी पण शिवलीलेचा एक भाग आणि आमच्या भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा राज्याभिषेक होईल। परंतु पशु पक्षी कृमी कीटक प्राणी आणि समस्त मानवाच्या कल्याणाचे जे कार्य जे अहोरात्र सुरू आहे ते तसेच क्षणोक्षणी सुरू राहील अशी आम्ही खात्री बाळगतो। हे अष्टभैरवांनो, जेजुरी आणि जेजुरीच्या पंचक्रोशीत असणाऱ्या अशुभाना कडक शासन आणि शुभताला संरक्षण हे आपले आद्य कर्तव्य राहील। सदानंदाचा 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 नारायण
नारायण नारायण. मुनिवर, रात्रीचा दुसरा प्रहर संपला आणि या क्षणी क्षमा असावी देवा, पण एका बातमीची उत्सुकता इतकी होती की प्रभात काळापर्यंत थांबणं मला शक्य नव्हतं. बोला. तेव्हा त्याचे असे आहे, म्हणजे मला असे विचारावेसे वाटते. मुनिवर, स्पष्ट थेट नेमकं काय ते सांगा. नेवासे येथून म्हाळसा नामक एका कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव आलेला आहे. त्याबद्दल आपण काय निर्णय घेतलाय याची उत्सुकता होती. मुनिवर, किती चिंता करताय. असो, युद्धाच्या पश्चात सर्वत्र अजूनही भयाचं साम्राज्य आहे. माणसं अजूनही सावरली नाहीत. ज्याच्या हाती शस्त्र त्याचीच सत्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तुम्ही विवाहाची बोलणी करताय. मुनिवर, लोक आशेने पाहत आहेत आमच्याकडे. पण देवा, विवाहाचा हा प्रथम प्रस्ताव शुभ आहे. आपण अधिक विलंब न करता हा प्रस्ताव स्वीकारला तर सर्वांना आनंदच होणार आहे. आमचं आद्य कर्तव्य सर्वांना सुखी करणे आहे. मुख्य म्हणजे सृष्टीच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करून हवं तसं करणं हे योग्य नाही. मुनिवर, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. सर्व काही शिवलीलेप्रमाणेच घडणार. नारायण नारायण. तेव्हा आज्ञा असावी. मुनिवर, आमच्या विवाहाचा विषय सर्वत्र होणार नाही या अटीवर. नारायण नारायण. नारायण 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 नारायण. मणिमल्लांचा अहंकार थोर, मणिमल्लांचा अहंकार थोर. उन्मत्त मने सर्व जगी माजविला त्राहिमाम. अविवेकी केला सज्जनांचा अवमान. क्रोधित साधू वचन भोवले परिचोख. मणिमल्लांच्या जाचाला नामोहरम होऊन आद्य अनादी आदिशक्तिरूप महादेवांचा कैवार ऋषींनी केला आणि साऱ्या कैलासात त्या प्रार्थनेचा करुण स्वर घुमू लागला. तूच देव, तूच आदी, तूच अनंत. हे सदाशिवा, हे भक्तवत्सला, करुणा करा, करुणा करा. बोला जय जय आदिरूपा, जय शिवशंकरा. ते काय चालू आहे ग? काय माहिती, पण समजा पाडा का जमलाय ग. चल, काय हाय काय ते तर बघू. चल. ऐसी ऐकून या करुण प्रार्थना. शिव जाहला क्रोधी अनावरा. त्रिशूळ आपटोनी जन्मी घातला आगीचा एक लोळा. लोळ तो क्रोधाचा थेट भूलोकात अवतरला. अवतार हा मार्तंड भैरवाचा, पाहुनी दैत्य कापती चळाचळा.
हाती खडग घेऊनी अवतरले खंडेराय, कराया मणिमल्लांचा विनाश. तुंबळ युद्धांती केला त्यांचा सर्वनाश, कैवार केला भूलोका. बोला सदानंदाचा येळकोट येळकोट. मणिमल्लांचा विनाश झाला खरा, पण या भूलोकात अराजकतेचा समूळ विनाश अजून झालेला नाही. म्हणूनच महादेवांनी याच रूपाने भूतलावर वास्तव्य करावे अशी मागणी ऋषी मुनींनी केल्यावर मार्तंड भैरवांनी खंडेरायाच्या रूपाने जेजुरीत वास्तव्य करण्याचे ठरवले. बोला सदानंदाचा येळकोट येळकोट. जय मल्हार. नारायण. भक्ताच्या डोळ्यातली भक्ती ओळखायला आजपर्यंत मी कधीही चुकलो नाही. बाय, मी तुला ओळखलं. तू खूप मोठी शिवभक्त आहेस, होय ना? जी महाराज, पर तुम्हासनी कसं कळ? नारायण नारायण. ते फार महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की भक्ताच्या भक्तीला जागून त्याची आणि त्याच्या आराध्याची भेट व्हावी. म्हणजे तुझी आणि खंडेरायांची भेट होणं हे महत्वाचं आहे. काय सांगताय? माझ्यासारखेला भेटतील वय खंडेराय? का नाही, अवश्य भेटतील. बाय, खंडेराय म्हणजे जगाचे पालनहार. खंडेराय म्हणजे भक्ताचा आधारू. खंडेराय म्हणजे प्रेमाचा सागरू. खंडेराय म्हणजे तेजाचे मूर्तिमंत देखणे रूप. खंडेराय म्हणजे सांब सदाशिव. खंडेराय म्हणजेच प्रत्यक्ष महादेव, आणि महादेव म्हणजेच खंडेराय. आणि बाय, तुझी शिवभक्ती अगाध आहे. तुझ्या एका बिल्वपत्र वाहिल्याने या पाड्यावर केलेली तुला समान झाली. तुझी भक्ती फलद्रूप होण्यासाठी आणि तुझी आणि खंडेरायांची भेट होण्यासाठी मी तुला एक व्रत सांगतो. मी असं व्रत केल्याने मला भेटतील वय खंडेराय? सांगा जी महाराज, मी काय करावं त्यासनी भेटाया? काय, हे व्रत खूप साधं आणि सोपं आहे. त्यामुळे खंडेरायांशी तुझी अगदी प्रत्यक्ष भेट सुद्धा होऊ शकते. नारायण नारायण. बाय, आता लक्ष नीट केंद्रित करून ऐक. जीवाचे कान करून ऐक. हे व्रत काही साधं सुध नव्हे. हे एक अत्यंत दुर्मिळ असं व्रत आहे. तुला तुझ्या मनातलं इप्सित जर साध्य करायचं असेल आणि खंडेरायांची प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर सर्वात आधी तुला हळकुंड गोळा करावे लागेल. त्यानंतर ते निवडावं लागेल आणि मग ते कुटून त्या हळदीचं तुला शिवलिंग तयार करावं लागेल. त्या शिवलिंगाची तुला मनोभावे पूजा करावी लागेल. नित्य नेमाने हे व्रत जर का तू केलंस तर तुझ्या मनातलं इप्सित नक्की साध्य होईल. तुझी खंडेरायांशी भेट निश्चितच होईल, यात तीळ मात्रही शंका नाही. नारायण नारायण. एक लक्षात ठेव, या जगात काहीही अशक्य नाही. नारायण 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 नारायण.
टिम्माशेठ यांनी त्यांच्या कन्येच्या विवाहाचा जो प्रस्ताव आमच्याकडे पाठवला होता त्याचे प्रत्युत्तर म्हणून हे पत्र आम्ही त्यांच्याकडे पाठवित आहोत. या पत्रामध्ये आम्ही तिम्माशेठ यांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत जेजुरीत येण्याचे आमंत्रण केले आहे. पण जर त्यांना त्यांच्या कन्येच्या विवाहासाठीच आम्हाला भेटायचं असेल तर आमची एक अट आहे जी आम्ही जाणीवपूर्वक या पत्रामध्ये नमूद केली नाही. आमची एक वस्तू तिम्माशेठ यांच्या कन्येजवळ आहे जी आमची खूणगाठ आहे. ती खूणगाठ जर भेटीच्या वेळेस त्यांच्या जवळ असेल तरच आम्ही विवाहाची प्राथमिक बोलणी करण्यास त्यांना भेटू. आमचा निरोप त्यांना तत्काळ कळवा. टिम्माशेठ, विवाह योग निश्चित आहे. म्हाळसाला दिव्य असा पती प्राप्त होणार यात शंकाच नाही. टिम्माशेठ, आपण चांगलंच जाणता की मी जेव्हा जेव्हा भविष्य वर्तवतो तेव्हा तेव्हा कोणताही आड पडदा न बाळगता माझ्या अभ्यासातून मला जे उमगतं ते मी सांगतो. प्रसंगी कटू असलं तरी ते मी टाळीत नाही. त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे महाशास्त्री. त्यामुळे आपण जे काही सांगाल ते ऐकायची आमची तयारी आहे. म्हाळसाच्या पत्रिकेचा अभ्यास करता त्यात एकच बाब चिंतेची आहे एवढे मात्र आम्हाला नमूद करावेसे वाटते. म्हाळसेचा विवाह होणार यात शंका नाही, परंतु विवाह उपरांत म्हाळसेच्या आयुष्यात वादळ निर्माण होणार असे स्पष्ट दिसत आहे. पण काय अडचण येणार आहे याची आम्हाला कल्पना तरी द्यावी महाशास्त्री. देवाची निस्सीम भक्ती करणाऱ्या मुलीच्या पत्रिकेत असा काही योग असावा हे आम्हास पटत नाही. या योगामुळे